नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 तात्पुरती निवड सूची व प्रत्यक्ष यादी प्रसिद्धीपत्रक. तर 2 एप्रिल 2026 लेटेस्टमध्ये अपडेट 12:30च्या दरम्यान आलेली होती. तर थोडक्यात सूचना वाचून घेऊत आणि नंतर आपण तात्पुरती यादी आणि प्रत्यक्ष यादी पाहून घेऊत. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई पदाची रिक्त असलेल्या 462 पदाकरिता आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे. नंतर हे नियम आहेत. 462 उमेदवारांची सुधारित तात्पुरती निवड सूची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व 579 उमेदवारांची तात्पुरती प्रत्यक्ष यादी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट तयार केली असून सदर यादी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या www.pc.government.in आणि www.mahapolice.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. शारीरिक मैदानी चाचणी व लेखी परीक्षा NCCचे C प्रमाणपत्रधारक उमेदवारांना अधिक 5 गुण एकत्रित करून मूळ कागदपत्रे व समांतर आरक्षण मूळ कागदपत्रे तपासणीचे अधीन राहून उमेदवारांची तात्पुरती निवड सूची व प्रत्यक्ष यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर तात्पुरती निवड सूची ही तात्पुरती असून निवड सूचीमध्ये समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे उमेदवारांनी समजू नये. मूळ कागदपत्रे पडताळणी व भरती प्रक्रियेच्या निकषाच्या अधीन राहून नमूद निवड सूची तयार करण्यात आलेली असून यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरती निवड सूची प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांचे नाव रद्द करण्याचे अधिकार भरती समितीस आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. नंतर बघा तात्पुरती निवड सूची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रत्यक्ष यादी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट ही सर्व प्रवर्गातील उमेदवारांची भरती निकषांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून तसेच मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात येत असून त्यामध्ये उमेदवार अपात्र असल्यास तात्पुरत्या निवड सूचीमधील उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल. तसेच भविष्यामध्ये उमेदवारांची सदरच्या 2024-25 पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे निष्पन्न झाल्यास उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अंतिम निर्णय पोलीस भरती समितीने राखून ठेवलेला आहे. याबाबत उमेदवारांना कोणताही दावा तक्रार करण्याचा हक्क राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. नंतर बघा उमेदवारांनी मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यावर अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अँड खाली बघा काही प्रसिद्धी करण्यात आलेल्या तात्पुरती निवड सूची व तात्पुरत्या प्रत्यक्ष यादीबाबत उमेदवारांच्या आक्षेप हरकती असल्यास त्याबाबत या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक यावर ईमेल ID वर तात्पुरती निवड सूची प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध केले पासून 48 तासांच्या आत सविस्तर कारणासह आक्षेप नोंदवावेत. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रकारच्या आक्षेप हरकती विचारात घेण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी ईमेल पाठवताना स्वतःचे संपूर्ण नाव, आवेदन अर्ज, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही थोडक्यात माहिती होती, सूचना होती आणि पिंपरी चिंचवडचे तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर आणि तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर ही काही आज 2-3 सूचना आहेत ते तुम्ही पाहून घ्या. आपण खाली पाहूत तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी. हे बघा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती 2024-25 मधील तात्पुरती निवड यादी. SC कॅटेगरीचे 60 विद्यार्थी आहेत असं यांनी ते मेन्शन केलेलं आहे. बघा इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्याचं नाव, एज्युकेशन, कास्ट, नंतर रिझर्वेशन NCCचे 5 मार्क असतील तर 5 मार्क, नंतर ग्राउंडचे मार्क, लेखीचे मार्क आणि टोटल मार्क अँड सिलेक्शन लिस्टमध्ये कॅटेगरी कोणती आहे काही नाही तर ते पाहायला मिळेल. तर बघा इथे विद्यार्थी आहेत स्वप्नील बालासाहेब. तर SC कॅटेगरी 136 मार्क निवड यादीमध्ये आहेत हे पूर्ण विद्यार्थी. तर जे कोणी कॉंग्रॅच्युलेशन
निवड यादीमध्ये आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आहे तुम्हा सर्वांचं. डॉक्युमेंट वगैरे फक्त बरोबर ठेवा जेणेकरून सिलेक्शन पक्का होऊन जाईल. तर हे असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. नंतर बघा एस टी कॅटेगरीमध्ये 32 विद्यार्थी आहेत निवड यादीमध्ये. वैभव मारुती आहेत 135 मार्क. तर खूपच छान मार्क पडलेले आहेत एस टी कॅटेगरी. ज्ञानेश्वर अशोक आहेत 130 मार्क. नंतर प्रीती 130 मार्क. अंकिता 128 मार्क. तर असे आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील एस टी कॅटेगरीमध्ये सिलेक्शन यादीमध्ये. आणि वेटिंग लिस्ट पण आपण खाली आहेच, पाहून घेऊतच. तर हे एवढे विद्यार्थी आहेत. नंतर बघा व्ही जे तात्पुरती निवड यादी. यामध्ये कोमल चंद्रकांत पवार आहेत 131 मार्क. नंतर आपल्याला पाहायला मिळेल भजब NTB तात्पुरती निवड यादी. शांताराम राजू 134 मार्क. 91 + 43. तर असे 134 मार्क. नंतर NTC तात्पुरती निवड यादीमध्ये ऋषिकेश काशीनाथ 135 मार्क. 45 + 90 मार्क. देन आपल्याला पाहायला मिळतील तात्पुरती निवड यादीमध्ये NTD दत्ता सारंगधर मुंडे 134 मार्क. 47 + 87. आणि नंतर SBC कॅटेगरी 11वी माप्र निवड यादी बघा. गोपाल प्रकाश 133 मार्क. निलेश सुदाम 132. उमेश बापू 129. तेजस विजय 127. तर असे आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. हे तात्पुरत्या निवड यादीमध्ये आहेत आणि जर डॉक्युमेंट वगैरे बरोबर असेल तर नक्कीच यांचंच सिलेक्शन आहे. नंतर OBCमध्ये 107 उमेदवार आहेत. यामध्ये गणेश विजय 135 मार्क. आकाश बंडू 135 मार्क. तर खूपच विद्यार्थ्यांना 135 बघा. रोहित साहिल 135 असे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन, ज्यांचं कुणाचं नाव असेल तात्पुरत्या निवड यादीमध्ये तर कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आहे तुम्हा सर्वांचं. सो खाली आपल्याला अजून एवढे विद्यार्थी आहेत. लिस्ट मी प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर पॉसिबल असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण करा. आणि हे बघा पेज 4, 5, 6. तर एवढे विद्यार्थी आहेत. नंतर SCBC कॅटेगरी बघा 48. शिवराज ज्ञानदेव आहेत 135 मार्क. संदेश 135. राजेश 135. वैभव तर 134. असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. नंतर बघा हे बघा एवढे PDF आहेत. नंतर EWS चे विद्यार्थी तात्पुरते निवड यादीमध्ये बघा सोहिल आहेत, लक्ष्मीकांत आहेत 135, 132. 43 + 92 आहेत. आणि हे विद्यार्थी बघा 5-5 मार्काचे NCCचे प्रमाणपत्र असल्यामुळे आश्मा ज्ञाने. हे बघा PDF. नंतर आपल्याला तात्पुरती निवड यादी खुला प्रवर्ग ओपन दिसेल बघा. सचिन धोंडीराम पाटील 145 मार्क. ग्राउंडमध्ये 47 आणि रिटर्नमध्ये 98. खूपच छान. नंतर अजित आहेत, दत्तात्रय आहेत 142, 141. 2-4 PDF आहेत हे बघा हे पण. देन हे बघा वेटिंग लिस्ट आहेत SC मध्ये प्रतीक्षा यादी. अजय प्रकाश 123 मार्कला वेटिंगमध्ये आहेत. नंतर हे PDF. नंतर इतर विद्यार्थी आहेत हे पाहू शकता. देन आपल्याला ST कॅटेगरीमध्ये तात्पुरती प्रत्यक्ष यादीमध्ये प्रवीण काशीनाथ ते 121 मार्क. नंतर बघा VJ कमलेश 124ला वेटिंग लिस्टमध्ये आहेत. नंतर इतर विद्यार्थी
नंतर NTB 127 मार्क प्रताप हे वेटिंगमध्ये आहेत. नंतर अनेक विद्यार्थी इथे पाहायला मिळतील आपल्याला. अँड नंतर NTC वेटिंगमध्ये बघा 132ला राहुल सुदाम आहेत आणि नंतर इतर विद्यार्थी. तर हे जे विद्यार्थी आहेत हे वेटिंग लिस्टमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. NTDमध्ये बघा परमेश्वर महादेव 131ला वेटिंगमध्ये आहेत. अँड SBC कॅटेगरीमध्ये राहुल मल्लिकार्जुन 124ला प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत. OBCमध्ये 129 प्रशांत विठ्ठल हे वेटिंगमध्ये आहेत आणि OBC कॅटेगरीचे खूपच विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. 7 PDF आहेत बघा. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक पण जरूर करा. बघा प्रमोद आहेत 129. तर अशी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. मी PDF टेलिग्रामला शेअर केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्येच खाली ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळेल. तर तिथून पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.